बाहेर कुठे गेलो, हॉटेल बोला किंवा ढाब्यामध्ये बोला, असं कोणी आहे का जिकडे आपण ढाबामध्ये शेवभाजी किंवा मिसळपाव खाल्ला नसेल? सगळ्यांनाच ही शेवभाजी आवडीची आहे. ही बाहेरच का खायची, पण आपण घरच्या घरीसुद्धा याला खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये अगदीच हॉटेलसारखी मस्त अशी चमचमीत तरीबाज अशी ही शेवभाजी तयार करू शकता. बघू शकता मस्तपैकी मी असं हॉटेलसारखंच हे शेवभाजीचं प्लेट तयार केलं आहे. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इकडे मी ही जाड तिखट शेव घेतली, सगळीकडे भेटते, फरसाणवाल्याकडे घेऊन यायची. हे बघू शकता मस्त अशी ही जाड तिखट शेव आणलेली आहे. ह्या शेवेची तिखट भाजी बनली जाते. त्यानंतर मी इथं स्पेशल 2 चमचे शेवभाजी मसाला वापरते, हा सुद्धा भेटतो रेडीमेड. त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर आणि भरपूर असे कांदे चिरून ठेवलेत, अंदाजे 2-3 कांदे चिरून ठेवलेले आहेत. आता आपण काय करायचं, मस्तपैकी ही शेवभाजी करून घ्यायची घरच्या घरी. मला कधीही मन झालं ना, मिसळपाव बोला किंवा शेवभाजी मी नेहमी करते घरच्या घरी, काही बाहेर जायचा कुटाणा करायचा नाही. तर कढाईमध्ये तेल तापत ठेवलं. आता शेवभाजी आणि मिसळपाव ह्या भाजी म्हणजे कशा तरीवाल्या असतात, ह्याच्यावर तरी जितकी छान दिसते ना, ती खायची एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळं रोजच्या भाजीपेक्षा ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेल जरा जास्त लागतं, म्हणजे इतकं पण नाही, थोडंसं तरी सुटती तेलामुळं. आता मी इथं 2-2.5 कांदे बारीक चिरून घेतलेत, त्याच्यामध्ये टाकलेत आणि 2 टमाटे बारीकवाले चिरून घेतले आहेत. सुरुवातीला मी ते दाखवले नाही, कट करून जरा साईडला ठेवले होते. हे बघू शकता, हे 2 बारीक चिरलेले टमाटे मी इथं टाकून घेतले आहेत. आता हे सुद्धा आपण याच्यामध्ये परतून घ्यायचं कांद्यासोबत. खूप मस्त लागते शेवभाजी, म्हणजे तोंडाची अशी चवच वाढते, झणझणीत असते, रस्स्याची तर बातच वेगळी असते. म्हणजे मी तर गावाकडे जायच्या टायमाला ना, आम्हाला घाट वगैरे लागतो ना, तिकडं असे हॉटेल ढाबा असतात, तर तिथं ना बरेच लोक आणि आम्ही सुद्धा शेवभाजी मिसळपाव ही आवर्जून खातो आणि सगळ्यांनाच आवडती. हे बघा, कांदा टमाट्याचा रंग चेंज झालेला आहे आणि मस्तपैकी हे परतून झालेले आहेत आणि हे थोडंसं गोल्डन ब्राऊनसुद्धा झाले आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये आता आपले बेसिक मसाले टाकायचे. काही असं तुम्हाला वाटेल शेवभाजी मिसळपाव म्हणजे या बनवायची पद्धत अशीच आहे, काही याच्यामध्ये विशेष असं नाही आहे. 2 चमचे लाल तिखट टाकते. इकडे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट करू शकता, पण जेवढी झणझणी स्पायसी असते ना तेवढी चांगली वाटते. इकडं माझा नॉर्मल डेली मसाला गरम मसाला ना तो टाकलेला आहे. तर गरम मसाला टाकून घेतला मी 1 मोठा चमचा. आता 1-1.5 चमचे धना पावडर टाकून घेते. गरम मसाला 1.5 चमचा टाकला आहे, 1 चमचा धना पावडर टाकला आहे आणि थोडासा हा जो मी शेवभाजी मसाला आणला आहे ना 2 चमचे, त्यामधला अंदाजे मी अर्धा चमचा मसाला इथे टाकून घेणार आहे. त्याच्या आधी मी अर्धा-1 चमचा हळद टाकून घेतली. हे बघा, हळद, गरम मसाला, धना पावडर आणि लाल मिरची पावडर हे आपले रोजचे मसाले टाकून घेतले आहेत अंदाजे. आता ह्याला परतून घ्यायचं. सगळ्या मसाल्याची कोटिंग कांदा टमाट्याला व्यवस्थित झाली पाहिजे. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा, छान चव येते आणि रंगसुद्धा मस्त होतो. मग आता हा उरलेला सगळा मसाला आपल्याला हा नंतर टाकायचा आहे, त्यामुळं मी जरा थोडा वापरला. हे बघा, याच्यातला 1 चमचा टाकलेला आहे, बाकीचा मला नंतर असं रश्श्यावर टाकायचं, ज्याने तरी खूप छान येते. ही एक ट्रिक नक्की लक्षात ठेवा. शेवभाजी किंवा मिसळपाव करत असाल त्यावेळेस थोडासा स्पेशल मसाला जो असतो ना तो साईडला काढायचा, परताचा वेळेस असा टाकायचा आणि मग उरलेला नंतर रश्श्यावर सोडायचा. आता ह्याला बघा किती छान असा तेल सुटलेलं आहे, मसाला मस्त परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, म्हणजेच आपल्याला रस्सा बनवायचा आहे, तरी बनवायची. तर तुम्हाला आता किती जणांसाठी बनवायची त्या अंदाजे तुम्ही इकडे रस्सा वाढवायचा. तर आम्हाला सगळ्यांनाच खायचं आहे, पूर्ण परिवारासाठी करते, म्हणून मी 2 तांबे म्हणजे 2 मोठे ग्लास अंदाजे मी इथं रस्सा वाढवलेला आहे. हा रस्सा थोडा थोडा उकळला गेला की आटला जातो, म्हणजे थोडी याची क्वांटिटी कमी होती, घट्टपणा दाटसरपणा तयार होतो. आता हे मिक्स करून घेतलं आहे, रस्सा तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. कितीही मोठी रेसिपी असू द्या, मिठाशिवाय चव नाही. तर मीठ टाकून घेतलं आहे, वरून थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली.
थोडासा हळद टाकते, कारण सुरुवातीला हळद थोडी कमी पडली, त्यामुळं मी थोडीशी हळद परत एकदा टाकले. हळदीने जर लाल मसाल्याची कोणतीही रेसिपी जर करत असाल ना, त्यामध्ये हळद जर चांगली टाकली ना, छान रंग येतो. आता बघा मी वरून कोथिंबीर टाकली आणि पाहू शकता तुम्ही रंग किती सुंदर आला आहे आपल्या ह्या शेवभाजीला. आता याला उकळून द्यायचं. एक अर्धा मिनटं झालं की चेक करायचं. हे बघा अजून थोडेसे आता बुडबुडे चालू झालेत, म्हणजे उकळी सुरुवात होत आहे. पण तरीचा कट बघू शकता तुम्ही किती मस्त आला आहे. हीच एक खरी मजा असते शेवभाजी आणि मिसळपावची. हे बघा मंद आचेवर छानपैकी अशी उकळी फुटत आहे आणि जितकी मस्त याला खळखळून आणि मंद आचेवर उकळी फुटून देताना तितकी याची चव चांगली येते रश्श्यामध्ये आणि दुसरी गोष्ट तरी खूप मस्त बनते. तर हे बघा आता झाकण ठेवते आणि थोडासा अजून वेळ देते, 2 मिनटं मंद आचेवर. तर चांगली आपली ही उकळून झाली. बघू शकता तुम्ही रस्स्याची क्वांटिटी, पाण्याची क्वांटिटी कमी झालेली आहे. आता हा उरलेला सगळा शेवभाजी मसाला जो रेडीमेड भेटतो तो याच्यामध्ये उरलेला होता तो टाकून घेते. असं रस्स्यामध्ये वरून थोडा मसाला टाकायचा, खूप छान चव येते, एक वेगळा फ्लेवर बसतो मग रस्स्याला. आता आपला हा रस्सा बघा किती सुंदर झाला आहे, कट आला आहे छानपैकी तरीचा. असं मस्तपैकी गरमागरम असं तरीदार रस्सा झाला ना तर भूक एकदम मस्तच वाढती. हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे. आता काय करायचं, आपण ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं, कारण आपण तो मसाला टाकला आहे त्याचा पण छान फ्लेवर उतरेल रश्श्यामध्ये. तर झाला आहे आणि अगदी स्लो केला गॅस. आता आपण काय करायचं, ह्या स्टेजवर आपली जी शेव आहे ना ती याच्यावर टाकून घ्यायची. लक्षात ठेवा, शेवभाजी जर करत असाल ना तर त्याला टाकल्यावर अजिबात उकळून द्यायचं नाही, कारण आपल्याला उकळलेला रस्सा ऑलरेडी असतोच अगोदरच, त्यामुळं जास्त उकळायचं नाही. प्लस शेव जी असते ना जर तुम्ही उकळत ठेवली ना तर ती पिचपिच होऊन जाईल, म्हणजे अगदी गाळ होऊन जाईल, मग शेवभाजीचं एकदम बेसन होऊन जाईल. त्यामुळं तसं करू नका. गरम उकळत्या रश्श्यामध्ये टाकलं की लगेचच गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं, कारण शेवीमध्ये ना थोडासा त्याचा कच्चापणा जो स्वतःचा आहे शेवीचा कडकपणा तो राहिला पाहिजे, कारण शेव खाता वेळेस ती आपल्याला जाणवली पाहिजे की आपण शेवीची भाजी खातोय. हे बघा अगदी थोडीशीच उकळी येऊन दिली आणि लगेचच गॅस बंद केला आहे मी आणि झाकण ठेवलं आहे. ह्या गरम रश्श्यामध्ये पाहू शकता तुम्ही आपली शेवभाजी ही तयार झाली आहे. तर तुम्हाला मी दाखवते, अख्खी शेव राहिली, अजिबात गाळ झाली नाही, कारण मी गॅस लगेच बंद केला आहे आणि उकळत्या पाण्यातच ही शेव शिजली गेली. हे बघू शकता याच्यामधला कडकपणा थोडासा ठेवायचा आहे. ह्याची तरी बघा किती मस्त सुंदर तयार झाली आणि रंग बघू शकता किती मस्त झाली आहे. तर चला प्लेटमध्ये सर्व करूया. तर हॉटेलसारखंच बनवायचं, तर हॉटेलसारखंच खाल्लं पाहिजे. तर इथे 2 पाव कांदा घेतला, लिंबू घेतले, थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि आता आपण सर्व करायचं ढाब्यासारखं, हॉटेलसारखं, म्हणजे खायचं तर तसंच खायचं परफेक्ट. तर छोटंसं प्लेट घेतलं आहे आणि मला हे करताना ना मला खरंच गावची आठवण येते, म्हणजे हॉटेल ढाब्यावर जसं भेटते ना तसं. हे आता मी थोडी अशी अलगद हाताने ही रस्सा शेवभाजी टाकत आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त सुंदर अशी ही आपली शेवभाजी तयार झाली. तरीचा कट बघू शकता, झणझणीत चमचमीत आणि खाता क्षणी तुम्हाला हॉटेलसारखं फील होईल, इतकी मस्त लागते. रंग तुम्ही बघू शकता, ह्याच्यावर आलेली तरी किती सुंदर आले आहे आणि झणझणीत आहे, स्पायसी आहे. सोबत आपण शेवभाजीचा एक फ्लेवर दिलेला आहे मसाल्याचा. तर मस्त वाटते प्लेट, वाटत असं ना की उचलून लगेच खावा. तर असं छानपैकी प्लेट तयार करा घरच्या घरी, काही बाहेर जायची गरज नाही. आपण घरच्या घरीसुद्धा सगळ्या रेसिपी बनवून खाऊ शकतो. भरपूर लोकांसाठी सुद्धा तुम्ही पाहुण्यासाठी गेस्ट वगैरे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा हा शेवभाजीचा बेत करू शकता. त्यांना वाटलंच नाही की हॉटेलमधून आणलं आहे का घरी केलं आहे. हे बघा मस्त झालं. तर मला तर आवडणार नाही, मी तर खाऊन घेणार आहे, फिनिश करणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि घरी नक्की ट्राय करा. आवडत असेल शेवभाजी तर नक्की ट्राय करा. आणि कशी झाली आहे आपली ही शेवभाजीची सिंपल मस्तपैकी अशी रेसिपी. तर तरी बघू शकता सुंदर आलेले आहे. चला आता भेटते मी तुम्हाला एका नवीन रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.